चलो चल. तू इथे माझ्या घराची पायरी चढायची नाही म्हणून बजावलं होतं ना तुला. घराला पायरीच नाही तर चढायचा प्रश्न येतोच कुठं. फालतू विनोद करू नकोस. अग बाई जावई बापू. Will you shut up? म्हणे जावई बापू. याला जावई बापू म्हणून आदरानं हाक मारण्याची मुळीच गरज नाहीये. अहो असं काय करताय? आज पहिल्यांदा आपल्या घरी आलेत ते. जावई बापू म्हणून जरा आत तरी बसवा. मी याला जावई मानित नाही. नाही, तुम्ही जावई मानत नसला तरी मी तुमच्या मुलीचा नवरा आहे मिस्टर सरपोतदार. सरपोतदार? मला सरपोतदार म्हणतोस? मी तुझा वरिष्ठ अधिकारी आहे. तिकडे ऑफिस मध्ये. इकडे तुम्ही माझे सासरे आहात आणि मी तुमच्या मुलीचा नवरा आहे. इकडे मी तुम्हाला सर म्हणू शकत नाहीये. पाहिलंस कसा उद्दामपणानं बोलतोय. अहो उगाच वाद घालू नका. मानलं ना मानलं तरी जावयाचं नातं आहे त्यांचं. सांगा सांगा. नातं कसलं? परमेश्वरानं दिलेली शिक्षा आहे ही. अहो झालं गेलं विसरून जावं. कधी नव्हे ते जावई घरी आलेत, का आलेत ते तरी विचारा. तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे आज, म्हणून अभिनंदन करण्यासाठी आलोय. तिच्या एकटीच्या लग्नाचा नाही, माझ्याही लग्नाचा वाढदिवस आहे. नाही, तुमच्याही लग्नाचा आहे, पण 25 वर्ष धीरानं त्यांनी काढलीत ना. व्हॉट डू यू मीन? अहो दारात उभे राहून काय बोलताय? अहो तुम्ही जर आत तरी येऊन बसा ना. याला माझ्या घरात प्रवेश ना. अहो सगळ्या मिलिटरी मध्ये या माणसानं माझी बदनामी केली. आपल्या अनुरागासाठी मी कॅप्टन सावंतची निवड केली होती, त्याच्याशी बोललोय होतो, पण मधल्या मध्ये या माणसानं तिला फूस लावून पळवली. माझं नाक कापलं. सगळी मिलिटरी मला हसली असेल. नो, याला क्षमा नाही. अहो त्याला 1.5 वर्ष झालं गेलं विसरून जा. अहो, त्यांना आत तरी बसायला सांगा. मी सांगणार नाही. मलाही परवा नाही त्याची. अरे ज्या घरात बसा म्हणण्याची पद्धत आहे त्या घरात मी पाऊल सुद्धा लागणार नाही.